आम्ही 20 वर्षांनी एकत्र आलोय. महाराष्ट्रासाठी राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असं उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या मुलाखतीमध्ये म्हटलंय. तर एकत्र येण्यामुळे मुस्लिम आणि गुजराती लोकांनाही आनंद झाल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. तर ठाकरे आणि शिंदे ही भविष्यात एकमेकांना मिठी मारू शकतात असा टोला मंत्री प्रताप सरनाईक यांनी लगावलाय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातल्या युतीच्या चर्चांनी पुन्हा जोर धरलाय. महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंना कधीही फोन करू शकतो असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. थेट चर्चा केली काय अडचण काय कोणाला? काहीच अडचण नाही. हा प्रश्न विचारला जातो. हो, पण मी आत्ता फोन उचलून त्याला फोन करू शकतो, तो मला करू शकतो, आम्ही आत्ता भेटू शकतो. म्हणजे बाकीचे लोक एकमेकाला चोरून मारून भेटतात, आम्ही चोरून मारून भेटणाऱ्यातले नाहीयेत. मगाशी जो तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला बोललो ना की ठाकरे ब्रँड, आम्ही चोरून मारून काय करत नाही. भेटायचं तर उघड भेटू, काय अडचण काय कोणाला आणि आम्हाला तरी. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर बाळा नांदगावकर यांनीही त्यांच्या भावना बोलून दाखवल्यात. तर उद्धव ठाकरे राज ठाकरेंसमोर कटोरा घेऊन उभे आहेत अशी टीका रामदास कदम यांनी केली. त्यावर प्रतिक्रियाचा विषय येत नाही, कारण की दोन बंधू आहेत, ते दोन बंधू कधी एकमेकांसोबत बोलू शकतात, बोलतही असतील मला माहिती नाही. मला असं वाटतं की त्यांची मुलाखत मी अजून आज काही पाहिली नाही, कारण मी सकाळपासून माझी मळ्यावर चालू आहे. पण गेल्यानंतर मी ती निश्चितपणे वाचणार, ती नक्की चांगली असेल आणि त्यांनी त्यांच्या भावना बोलून दाखवलेल्या आहेत. नाही, पण राज ठाकरे अजून काय बोलत नाही. उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा हातात घेऊन बाबा मला भीक दे, माझ्यासोबत ये, माझ्यासोबत ये, एकमेकांना कम त्याचा चाललंय ना, आणि तर आनंद आहे. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर केलेल्या वक्तव्यानंतर प्रताप सरनाईक यांनी आणखी एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. शिंदे आणि उद्धव ठाकरेही एकत्र येऊ शकतात असं सरनाईक यांनी म्हटलंय. राजसाहेबांनी शिवसेना सोडल्यानंतर स्वतःचा पक्ष स्थापन केल्यानंतर ते सुद्धा एकमेकांना बघत नव्हते, हसत नव्हते, बोलत नव्हते, हस्तांदोलन करत नव्हते. आता 5 जुलैला मात्र त्यांनी एकमेकांना आलिंगन घातलं. यदाकदाचित हाच प्रसंग भविष्यामध्ये उद्धव साहेबांच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं, पण त्याच्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागेल. मला माहित नाही कुठल्या संदर्भानं सरनाईक साहेब बोललेत, आमचे सहकारी मंत्री महोदय. मला माहित नाही त्यांचा संदर्भ काय आहे. मला त्यांच्याशी बोलल्याशिवाय कुठल्या संदर्भानं कुठला रेफरन्स घेऊन ते बोललेत, मला त्यांच्याशी चर्चा करू द्या, मग याच्यावर मी भाष्य करतो. सरनाईक साहेबांचं ते मत आहे आणि या 5 वर्षात जे राजकारण झालं त्या राजकारणानंतर कोणालाही वाटू शकतं की आता कोणी कोणाही सोबत येऊ शकतं, कारण काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणं म्हणजे दूध में थोडा दही आहे अशासारखी ती घटना आहे. आणि म्हणून सामान्यपणे कोणालाही वाटतं हे एकत्र येऊ शकतं, तर जगात कोणी एकत्र येऊ शकतं. बुद्धी गहाळ असती अशीच माणसं म्हणतात. फरक कळतो का जरा तरी? त्यावेळी न बोललेलं बरं. हे असेच प्रतापीच लोक आहेत, ते त्यांच्या विद्वत्तेचा प्रताप आहे. गद्दारी पाठी सुराख उपसणं आणि तप याच्यात फरक आहे. मंत्र्यांच्या भानगडी देवेंद्र फडणवीस यांनी मोडीत काढायला हव्यात. एक मित्र म्हणून फडणवीसांना हा आपला सल्ला आहे असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीमध्ये म्हटलंय. मंत्र्यांच्या भानगडीमुळे फडणवीसांच्या प्रतिमेला तडा जातोय. गायकवाड आणि संजय शिरसाट यांच्या व्हिडिओ प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी हे भाष्य केलं. ते नीती वगैरे सगळ्या गोष्टी पाळत असतील तर हे जे काय आजूबाजूला चाललेलं आहे अगदी त्यांच्या प्रतिमेला तडा देणार हे काम आहे. म्हणजे काल सुराजी बॅग तुम्हीच दाखवली, त्याच्यानंतर ते धक्काबुक्की चाललेली आहे. कुठे जमिनी लाटल्या जात आहेत, कुठे इनाम म्हणून जमीन दिली जाते, कुठे 3000 कोटीची चोरी सुप्रीम कोर्ट पकडून देते. हे सगळे जे काय चाललेले आहे ह्याचे प्रमुख म्हणून शेवटी बदनाम देवेंद्र फडणवीस होत आहेत. होते नेते आहेत म्हणूनच त्यांच्या अधिपत्याखाली हे भ्रष्टाचार, म्हणजे आपण जे म्हणतो ना दिव्याखाली अंधार, तसा हा प्रकार आहे का? की आत्ता ज्या काही सगळ्या त्यांच्या सहकार्य मंत्र्यांच्या भानगडी लफडी कुलंगडी बाहेर येत आहेत ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत. हे मी त्यांना आमचे कधी काळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय. त्यांनी हे माझं मत, हा टोमणा नाही, हा सल्ला आहे. हा टोमणा नाहीये, हे त्यांना आधी स्पष्ट करतो, हा सल्ला आहे की त्यांनी मोडून काढलं पाहिजे. आपले जे आमदार आहेत त्याच्यामुळे कुठे तडा जातो म्हणून सल्ला उद्धव ठाकरे देतात. ते सगळ्यांना सल्ला देतात, आमदारालाच काय, निवडणूक आयोगाला देतात, हायकोर्टाला देतात, सुप्रीम कोर्टाला देतात. मला विनंती आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांना, महायुतीच्या सरकारचा कारभार योग्य चाललेला आहे. समजा अनावधानानं कळत न कळत महायुतीमधल्या काही पदाधिकाऱ्यांकडनं काही नेत्यांकडनं
काही कळत न कळत चुका घडत असतील तर त्या सावरण्याची, त्यांना सुधारणा करण्याची संधी देण्याची जबाबदारी आमच्या तिन्ही नेत्यांची आहे. तिसऱ्या कोणी सल्ला देऊन आमच्या चुका सुधारायला सांगण्याची मला गरज वाटत नाही. त्या रागापोटीचं वाक्य आहे. शिंदे साहेब आले नसते तर आम्ही 2022च्या मध्य भागात आम्ही सरकारमध्ये आलो नसतो. सातत्यानं आपल्या वक्तव्यांनी अडचणीत येणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आता एका कृतीमुळे अडचणीत येण्याची शक्यता. विधान परिषदेमध्ये रमी खेळतानाचा माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झालाय. यावर मी रमी खेळत नव्हतो तर रमीची जाहिरात स्किप करत होतो अशी सारवासारव कोकाटे यांनी केली आहे. तर विसरा शेती खेळा रमी मिळणार नाही शेतीमालाची हमी अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट केलाय. सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीही करता येत नाही. राज्यात शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करतात. पण काही कामच नसल्यानं कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना शेतकऱ्यांची कभी गरीब किसानों की खेती पर भी आ जाओ ना महाराज ही आर्त हाक ऐकू येईल का, असं ट्विट रोहित पवारांनी केलंय. 8 आत्महत्या दिवसाला शेतकरी त्या ठिकाणी करत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपले जे कृषी महोदय तिथं जर रम्मी सारखा खेळ नाही तर रम्मी खेळत असतील तर त्याला आपण काय म्हणणार. म्हणजे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. सरकारने निर्णय त्या बाबतीत घ्यावा, पण सरकारपेक्षा अजितदादांनी त्या बाबतीतला योग्य असा निर्णय घ्यावा. कोणी कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात, बॅगांबरोबर येतात. कोणी रमी खेळताय, कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय. ज्या कृषी मंत्र्यांचं नाव तुम्ही घेताय, माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी ज्या 4 मंत्र्यांना डच्चू देण्याचं सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचंही नाव आहे. कुठे आज नाही, मला या संदर्भात काही माहिती नाही. तर मी आता सकाळी 12-1 वाजता निघालो, आताच इथे पोहोचलो. योग्य आहे, कालच झालेला आहे ट्विट, तो कालपासून बातमी आहे. नाही, असं असेल तर अतिशय अयोग्य आहे, योग्य नाही. मला वाटतं विधानसभेमध्ये बसून असं करण्याचं कोणी समर्थन करणार नाही. पण आता ते काय ऐकली मला माहीत नाही. मी आत्ताच रात्री निघालो, सकाळी इथे पोहोचलो. आपल्या समोर 1 तास झाला इथे पोहोचलोय. मी एक महिला म्हणून या देशाच्या ज्या राज्यातून येते त्या राज्यातल्या मुख्यमंत्र्याला हात जोडून विनम्रपणे विनंती करते, तुमच्या कॅबिनेट मधला एक मंत्री जर असेंब्लीमध्ये पत्ते खेळत असेल तर माझी हात जोडून विनंती आहे, त्याचा राजीनामा घ्या. तो स्वतःहून नैतिकतेने देत नसेल तर असल्या लोकांना कृपा करून असेंब्लीमधून दूर करा, मंत्रिपदावरनं दूर करा. काय तुम्ही संस्कार करताय मुलांवर. कोकाटे साहेब आमचे सहकारी मंत्री महोदय ते मोबाईलमध्ये काहीतरी पाहतायत, पण नेमकं आता ते काय पाहतायत, काय आहे ते थोडंसं त्यांच्याकडनं माहिती घ्यावी लागेल. पण ते जर समजा असं काय तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे काय मोबाईल गेम वगैरे खेळत असतील तर म्हणतोय मी, तर ते काय बरोबर नाही. मी तर काय बघितलं नाही अजून काय आहे ते काय बघत होते काय नाही, मला काहीही माहिती नाही. शेतकरी मरतोय आणि कृषी मंत्री रमी खेळतोय. कृषी मंत्र्याला तर यापूर्वीचे जे वक्तव्य कृषी मंत्र्यांचे होते त्यावरून त्या पदावर कृषी मंत्र्यांना त्या पदावर ठेवायचं की नाही याचा निर्णय गांभीर्यानं मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. कारण म्हणजे अशा मंत्र्याला घरीच बसवलं पाहिजे. रम्मी खेळायचं तर खेळत बसा ना घरी, तुम्ही 24 तास खेळा. सभागृह कशासाठी असतं? जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतं. सभागृह कामकाज कशासाठी असतं? रम्मी खेळण्यासाठी असतं का? म्हणून अशा मंत्र्यावर कारवाई केली पाहिजे. यांना मंत्रिमंडळात राहण्याचा 1 मिनिट सुद्धा अधिकार नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची सध्या जी अवस्था झाली आहे ती येड्याची जत्रा आणि पेड्याचा पाऊस म्हटल्यासारखी झाली आहे. मंत्री महोदयच ऑनलाईन रमी सर्कल सारखा खेळ खेळत असतील तर गंभीर आहे. आमदारांना माज आलाय अशा शब्दात बाहेर बोलतायत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलंय खरंच आमदारांना माज आलाय. तुमच्यासारखा बौद्धिक कुठेतरी घाण नेऊन ठेवलेले आमदार असं जर वागत असतील तर काय म्हणावं याला.
हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. काय दुर्दैव आहे शेतकऱ्याचं. कृषी मंत्रीच रमी खेळताना मीटिंग करतंय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही याच्यासाठी काय उपाययोजना करू याच्यासाठी समिती गठीत करतंय. आणि आमचे कृषी मंत्री आता ही 8वी 9वी चूक असेल. यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या. मोबाईल ओपन करत असताना यूट्यूबवर येत असताना अशा अनेक प्रकारच्या जाहिराती या ठिकाणी येतात. तर त्या जाहिराती स्किप करावं लागतात. ते स्किप करत होतो मी. स्किप करता करता ती जाहिरात स्किप करण्याकरता मला एक 2-3 सेकंद या ठिकाणी लागले. त्याने 18 सेकंद दाखवलं आहे. त्याने जर आणखी पुढे दाखवला असता तर तो स्किप केलेला त्यांनी दाखवला असतं ना. अशा प्रकारचा कुठलाही गेम खेळत नव्हतो. खालच्या हाऊसमध्ये काय बिझनेस सुरू आहे हे पाहण्यासाठी मोबाईल उघडला आणि मोबाईलमध्ये कुणीतरी गेम डाउनलोड करत होता. तो स्किप करत असताना तो तेवढा व्हिडिओ फक्त रेकॉर्ड झाला आहे आणि तो व्हिडिओ काहीतरी 10-12 सेकंदाचा है. वो वीडियो है नहीं. नीचे के हाउस में क्या चल रहा है, ऊपर का हाउस अर्जन हो गया था, तो नीचे के हाउस में क्या बिजनेस चल रहा है वो देखने के लिए यूट्यूब ओपन करने के लिए मैंने मोबाइल हाथ में लिया था. किसी ने तो भी मेरे मोबाइल में गेम डाउनलोड किया होगा शायद. उसको स्किप मैं कर रहा था. उसने एक 10-12 सेकंड के अंदर वो रिकॉर्ड किया गया है. लेकिन उसके बाद में मेरा अपने वो जो गेम है वो मैंने स्किप किया हुआ है. वो मोबाइल आपने क्यों नहीं देखा, वो ट्यून क्यों नहीं आपने बताई, वो बताओ ना. वो जाके निकालो ना उधर से. तर जितेंद्र आव्हाडांनी कोकाटेंचा उल्लेख रमी मास्टर कृषी मंत्री असा केलाय. विसरा शेती, खेळा रमी, मिळणार नाही शेतीमालाची हमी असं ट्विट आव्हाडांनी केलंय. तर कृषी मंत्री कोकाटे रमी खेळत असल्याच्या प्रश्नावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी अजब स्पष्टीकरण दिलंय. मी तर आता टीव्हीवर पण खेळलं ते आमिर खान काय खेळतो, तो अजून शाहरुख खान काय खेळतो. आमचं तर तसं मी म्हणत नाही, परंतु रमी आता खेळला जातो. चांगला खेळ म्हणून असं टीव्हीवाल्यांना वाटत असेल कदाचित. जुगार म्हणून त्याचा जर वापर होत असेल तर तो योग्य नाही आणि मनोरंजना म्हणून त्याच्याकडे जर बघत असेल तर ते योग्य आहे. तर प्रफुल्ल लोढावर हनी ट्रॅप संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय असा आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय. प्रफुल्ल लोढा गिरीश महाजनांचा मोठा समर्थक असल्याचा दावाही खडसे यांनी केलाय. प्रफुल्ल लोढाकडे 7 ते 8 वर्षात 50 ते 60 कोटींची मालमत्ता कशी आली असा सवाल देखील खडसे यांनी विचारलाय. जामनेर आणि पहूरमध्ये पोलिसांनी धाडी टाकल्यात असं देखील खडसे म्हणालेत. प्रफुल्ल लोढाच्या घरी सीडी मिळतेय का यासाठी धाड टाकल्याचंही खडसे यांनी म्हटलंय. ही गोष्ट खरी आहे की साकेनाका पोलीस स्टेशन आणि MIDC अंधेरीला या प्रफुल्ल लोढावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याच्यामध्ये पोक्सोचा गुन्हा आहे, अल्पवयीन मुलीवर बलात्काराला चित्रण केलं वगैरेचा एक गुन्हा आहे आणि दुसरा जो आहे तो हनी ट्रॅपच्या संदर्भामधला गुन्हा आहे. आणि यामध्ये हा जो प्रफुल्ल लोढा आहे हा गिरीश महाजनांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता आहे. हा अत्यंत गलिच्छ शब्दामध्ये गिरीश महाजनांना शिवाय घालायचा. पण नंतर काय चमत्कार झाला माहिती नाही. गिरीश महाजनांनी त्याला भाजपमध्ये घेतलं. याची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक होती, पण आता तो कोट्यवधीचा मालक झाला अचानक. आजही त्याच्या प्रॉपर्टीची तपासणी केली तर त्याच्याकडे 50-60 कोटी रुपयाची प्रॉपर्टी या अगदी 8 वर्षामध्ये 7 वर्षामध्ये त्याच्याकडे जमा झाली. ती कशी झाली हा एक संशोधनाचा विषय. पोलिसांनी त्याचा तपास केला पाहिजे. पण ह्याचं नाव नेहमी पोलिसांच्या सीडीमध्ये आपल्या या हनी ट्रॅप मध्ये आलं, पूर्वी पण आलेलं होतं. अनिल देशमुख त्या कालखंडामध्ये गृहमंत्री होते. त्या कालखंडामध्ये एक तक्रार आलेली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने याच्या सर्व प्रिमायसेसवर त्या कालखंडामध्ये रेड घालण्यात आली होती. अगदी 15-20 दिवसापूर्वी याच्या घरावर म्हणजे पहूर येथे, जामनेर येथे, जळगाव येथे, नाशिक येथे पोलिसांनी रेड घातली. एक 15-20 दिवस झाले त्या गोष्टीला आणि ती सीडी तपासण्यासाठीच घातली त्या संदर्भामध्ये की याच्याकडच्या जे आहेत पण याने कुठे लपवून ठेवल्या ते अजून पोलिसांना सापडलेलं नाहीये. तर प्रफुल्ल लोढा नेमके कोण आहेत आपण पाहूया. खडसेंच्या दाव्यानुसार प्रफुल्ल लोढा हे गिरीश महाजनांचे निकटवर्तीय आहेत. याआधी प्रफुल्ल लोढा यांनी महाजनांवर गंभीर आरोप केल्याचा दावाही खडसे यांनी केला. प्रफुल्ल लोढा यांना लोकसभा निवडणूक 2024 मध्ये वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अवघ्या 5 दिवसात लोढा यांच्याकडून माघार घेण्यात आली. महाजनांनी प्रफुल्ल लोढा यांना भाजपात प्रवेश दिला होता असा आरोपही खडसे यांनी केला. नोकरीचा आमिष दाखवून 2 मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी प्रफुल्ल लोढांवर गुन्हा दाखल आहे.
आरोपानंतर प्रफुल्ल लोढा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मुलींवर अत्याचार करून फोटो असल्याची धमकी देत खंडणीही उकळल्याचा आरोप प्रफुल्ल लोढा याच्यावर आहे. तर दोन्ही मुलींच्या तक्रारीनुसार साकीनाका आणि MIDC पोलिसात गुन्हा दाखल आहे. पीडित अल्पवयीन असल्यानं लोढांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तर नोकरीचा आमिष दाखवून 2 मुलींवर अत्याचार करणाऱ्या प्रफुल्ल लोढांवर गुन्हा दाखल झालाय. प्रफुल्ल लोढा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मुलींवर अत्याचार करून फोटो असल्याची धमकी देत खंडणीही उकळल्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही मुलींच्या तक्रारीवरून साकीनाका आणि MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित अल्पवयीन असल्यानं लोढांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे. आणि पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा एकदा बैठकांचा धडाका सुरू झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री 8 वाजता मुंबई विभागाची बैठक होणार आहे. या बैठकीला मुंबई विभागातील महत्त्वाचे नेते आणि आमदार उपस्थित राहणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. देवेंद्र फडणवीस आमदारांना काय कानमंत्र देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. तर आपल्याकडून जेव्हा चुका होतात तेव्हा देवाला शरण जावं लागतं, असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. संकटांची मालिका कमी व्हावी यासाठी शनिदेवाकडे प्रार्थना केल्याचं देखील संजय शिरसाट यांनी म्हटलंय. शनी शिंगणापूरमध्ये जात संजय शिरसाट यांनी शनीचं दर्शन घेतलंय. काही दिवसापासून काही संकटाची मालिका माझ्या समोर चालू होती आणि मनामध्ये एक भावना होती की जावं एकदा शनिदेवांना सुद्धा दर्शन घ्यावं आणि विचारावं की का. आणि म्हणून असं कुटुंब सहपरिवार आम्ही शनिदेवतेच्या दर्शनाला आलो. एक वेगळा आनंद असतो. कधीही माणसाकडून काही जर आयुष्यात चूक होत असेल किंवा चुकीचं घडत असेल तर त्यावेळेला देवाचा धावा करणं हे कधीही योग्य. देव फक्त काम पडल्यावरच गेलेल्याला प्रसन्न होत नसतो, एवढं मला माहिती आहे. देवाची दररोज मनोभावे भक्ती करावी लागते. काम असो नाही तर नसो, कामापुरतं देवाकडे गेल्यावर देव पण देवच असतो, लक्षात ठेवलं पाहिजे. हास्यास्पद आहे रे, लाजच राहिली नाही ना तुम्हाला. इतका भ्रष्टाचार होऊन समजा असं जमू शकतं क्षणभर हे कुठल्या तरी दुसऱ्या पक्षाचं सरकार राज्यात असतं आणि असा प्रकार त्यांनी पकडला असता तर भारतीय जनता पार्टीने काय केलं असतं. वैर माझ्याशी होतं तर बीडची बदनामी का केली, असा सवाल धनंजय मुंडे यांनी विरोधकांना विचारला. यावर जिल्ह्याची बदनामी तुमच्याच कारनाम्यांमुळे झाली, असं उत्तर करुणा मुंडे यांनी दिलंय. 200 दिवस न बोलता काढल्यात. वैर जर माझ्याशी होतं तर माझ्या या मातीची बदनामी का. त्यांना एवढंच सांगणं, हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला. हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला. एक ठिणगी आत लागली उजळाया. डोळ्यामध्ये चष्मे, डोळे से डोळे मिलाण्याची जनता समोर जायची तुमची आता लायकी राहिली नाही. आणि तुम्ही म्हणताय की जिल्ह्याची बदनामी करू नका, तो जिल्ह्याची बदनामी तुमच्या कारणामुळे, तुमच्या कारनामेमुळे झालेली आहे. न्याय मिळत नाही तोवर लढा सुरूच राहणार. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी हा निर्धार व्यक्त केला. रुग्णालयामध्ये उपचार घेताना माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला, अशी खंतही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केली आहे. तर ज्ञानेश्वरी मुंडे मनोज जरांगे यांची देखील भेट घेणार आहेत. जोपर्यंत आरोपी अटक करीत नाहीत तोपर्यंत या प्रशासनावर समाधानी नाही. जेव्हा आरोपी अटक करतील त्यावेळेसच मी समाधानी राहणार. आपण ज्या हक्कासाठी, न्यायासाठी आपण आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता, तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले? हा, माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. ज्यावेळेस माझी प्रकृती चांगली नसताना बी माझ्या हाताला सलाईन आणि सगळं मी दवाखान्यात असतानाच माझ्यावर NCचा गुन्हा दाखल केला. हे मग आपण निवेदन देऊन सध्या ह्यांना सगळं आपण पहिल्यांदा सांगत होतात की आरोपी अटक करा आणि कठोरातला कठोर आम्ही निर्णय घेताल. मग ह्यांनी आरोपी अटक केले असते तर आपल्याला निर्णय घेण्याची एवढी गरजच लागली नसती. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारी कामामध्ये अडथळा आणि पोलिसांसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी रोहित पवार यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर रोहित पवार यांचा पारा चांगला चढला होता.
पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या वादाचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला आहे. आवाज खाली आणि हात वर केला तर सांगतो तुम्हाला, शांतपणा करू नका, बोलता येत नसेल तर बोलायचं नाही, कळलं का? चला बाहेर तुम्ही तिथं. आमदारावर आवाज शांतता